नमस्कार मंडळी, मी आले आहे कुंड्या आणण्यासाठी। बरेच दिवस झालं मला तुळशीची रोपं लावायची आहेत आणि त्यासाठीच कुंड्या आणण्यासाठी मी बाहेर पडले होते आणि येता येता मला सायंकाळ झाली। तर छान असा सनसेट आपण पाहतो इथे। गाइस, आता इथे शेजवान फ्राइड राइस बनवण्यासाठी मी घेतलेला आहे हे कांद्याची पात आहे बारीक चिरलेली, कोबी आहे बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची आणि कांदा, आणि हे आहे पनीर जे मी आता फ्राइड राइस मध्ये टाकणार आहे। आणि सोबतच मी हा जो शेजवान फ्राइड राइस मसाला आहे हा पण यूज करणार आहे आणि याच्यात थोडंसं सोया सॉस मी घालणार आहे। याच्यात आपण आता घालणार आहोत सगळ्यात आधी तेल छान गरम झालेलं आहे। याच्यात आपण आता कांदा टाकूया। आता याच्यात टाकूया कट केलेली शिमला मिरची। आता आपण याच्यात टाकूया चिरलेली कांद्याची पात। आता सर्वात शेवटी आपल्याला याच्यात कोबी टाकायचा आहे। आता हे छान मिक्स झालं आहे आणि मी याच्यात टाकत आहे पनीर। मी थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहे तव्यावरती आणि ते मी याच्यात आता छान मिक्स करून घेते। आता वेळ आलेली आहे शेजवान फ्राइड मसाला टाकण्याची, आणि याच्यात टाकते। ह्यात मिक्स करून मी लगेचच याच्यामध्ये अंदाजे 2 चमचे सोया सॉस मी याच्यात घालत आहे। सर्वात शेवटी आपल्याला घालायचा आहे हा राईस मी शिजवून घेतलेला आहे। फ्राइड राइस रेडी आहे। आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। यावरती आपण टाकूया थोडीशी कांद्याची पात आणि थोडासा कापलेला कोबी, आणि आपला शेजवान फ्राइड राइस रेडी आहे। हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे नेक्स्ट डे, सकाळची वेळ आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे। फ्रेंड्स, मी घातलेला आहे हे वाला मंगळसूत्र, किती सुंदर आहे पहा, मोत्यांचं आहे। आणि जेव्हा आपण एखादी सिंपल अशी साडी घालतो ना त्याच्यावरती हे खूपच सुंदर दिसतं। काल मी साडी घातली होती। काल मी ज्या कुंड्या आणल्या होत्या त्यामध्ये मला आता माती भरायची आहे, आणि मी या कुंड्यांमध्ये ना दुसरी कुठली झाडं लावण्यापेक्षा मी तुळसच लावणार आहे। मला तुळस लावायला फार आवडतं, आणि तुळस ही अशी आहे ना की आपल्याला ऑक्सिजन देत असते। तर तुळशीचंच सगळीकडे मी झाडं लावते। माझ्याकडे तुम्ही पाहाल तर मोस्ट ऑफ द झाडांमध्ये सगळ्या तुळशीच आहेत, तर मी तिथे पण तुळशीच लावणार आहे। आणि हे पहा, मी या कुंडीमध्ये देखील अशाच मंजुळा काढून अशा टाकल्या होत्या ना, तर किती सुंदर रोपं आली आहेत पहा। आता या मंजुळा मी अशा काढून घेणार आहे, आणि तुम्ही पण हे ट्राय करा। डायरेक्ट तुळशीचं रोप आणण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारे मंजुळा लावला ना तर त्याचं झाड जे आहे तुळशीचं ते खूप छान येतं। तर हे असं हातामध्ये घेऊन अशा प्रकारे रब करायचं आहे आपल्याला। आणि हा वरचा कचरा काढून टाकला, त्यानंतर जे हातामध्ये राहतात ना याचे सीड्स, आणि हेच मी आता या कुंडीमध्ये टाकणार आहे। तर याला आपल्याला थोडंसं असं वरती खाली करायचं आहे, म्हणजे हे सीड्स झाकले जातील। आणि त्यासोबतच हे जे मनी प्लांट आहे ते पण मला लावायचं आहे। आता याला थोडंसं पाणी घालूया। नको गॅप ठेवू।